नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी खास इन्फॉर्मेशन आणलेली आहे। फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल इयरच्या पॉलिटेक्निकचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आता 1 जानेवारी 2024 पासून कॉलेज सुरू होणार आहे आणि सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर आणि फायनल म्हणजे 6th सेमिस्टरचा शेड्यूल पण आहे की नाही आलेला आहे। तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला घेऊन आलेलो आहो की तुमची फर्स्ट युनिट टेस्ट कधी आहे, सेकंड युनिट टेस्ट कधी आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल एग्जाम कधी राहणार आहे, एग्जाम फॉर्म कधी भरण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर समर 2024 ची एग्जाम कधी आहे। तर याच्याबद्दल टोटल डिटेल्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि टोटल इन्फॉर्मेशन मिळणार आहे। त्याआधी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। इवन सेमिस्टर अकॅडमिक शेड्यूल म्हणजे की आता बघा तुमचं कॉलेज 1 जानेवारी पासून तर 9 एप्रिल 2024 पर्यंत राहणार आहे। 1 जानेवारी ते 9 एप्रिल पर्यंत। त्याच्यानंतर म्हणजे की सर्वांचा सेकंड इयर वाल्यांचा, फर्स्ट इयर वाल्यांचा आणि फायनल इयर वाल्यांचा म्हणजे सेकंड सेम, फोर्थ सेम, फायनल सेम म्हणजे 6 आणि त्यानंतर काही काही असे डिप्लोमा आहेत की त्यांना 4 वर्षाचा डिप्लोमा असतो तर त्यांना 8 सेमिस्टर। पण पॉलिटेक्निकचा डिप्लोमा आहे की नाही हा 3 वर्षाचा असल्यामुळे सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर आणि 6th सेमिस्टरचा शेड्यूल आहे। त्याच्यानंतर बघा फर्स्ट क्लास टेस्ट राहणार आहे तुमची फेब्रुवारी 12 ते 14 म्हणजे 12 ते 14 फेब्रुवारीच्या दरम्यान पहिली क्लास टेस्ट राहणार आहे। सेकंड क्लास टेस्ट राहणार आहे 24 मार्च ते 28 मार्चच्या दरम्यान। खूप लवकर पेपर्स आहेत यावेळेस। त्याच्यानंतर तुम्हाला जो एग्जाम फॉर्म भरायचा आहे ते एग्जाम फॉर्म भरण्याची तारीख आहे 6 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2024 आणि त्याच्यानंतर कन्फर्मेशन एग्जाम फॉर्मची तारीख आहे इन्स्टिट्यूटवर म्हणजे कॉलेजवर जाऊन 6 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत। जर तुम्ही 20 फेब्रुवारीच्या वर जर समजा एक दिवस जर समजा लेट झाले तर तुम्हाला 200 रुपये लेट फी लागणार आहे म्हणजे 21 आणि 22 फेब्रुवारी पर्यंत। जर त्याच्यापेक्षा जर समजा जर तुम्ही लेट झाले तर तुम्हाला पेनल्टी लागणार आहे 1500 रुपये 24 ते 25 फेब्रुवारी पर्यंत, जास्तीत जास्त 26 फेब्रुवारी। 26 फेब्रुवारीच्या नंतर तुम्हाला एग्जाम फॉर्म भरता येत नाही। त्यानंतर बघा तुमचे प्रॅक्टिकल एग्जाम सेकंड इयर, फर्स्ट इयर आणि फायनल इयर किंवा फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल इयर तर 10 एप्रिल ते 19 एप्रिल च्या दरम्यान मध्ये राहतील 2024। त्याच्यानंतर तुमची जी थेरी एग्जाम आहे हे 23 एप्रिल ते 16 मे च्या दरम्यान राहणार आहे। थेरी एग्जाम 23 एप्रिल ते 16 मे च्या दरम्यान आणि त्याच्यानंतर आहे की नाही जे सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत आय स्कीम वाले त्यांना फोर्थ सेमिस्टरला इंडस्ट्रियल ट्रेनिंग आहे। इंडस्ट्रियल ट्रेनिंग हे 20 मे ते 29 जूनच्या दरम्यान राहणार आहे। 20 मे ते 29 जून। तुमचा जो रिझल्ट राहणार आहे समर 2024 चा हा 3rd वीक ऑफ जूनला तुमचा रिझल्ट लागणार आणि तुमचं नंतर मग कॉलेज सुरू होणार आहे म्हणजे जे फर्स्ट इयर वाले ते सेकंड इयरला जातील 1 जुलै पासून, सेकंड इयर वाले फायनल इयरला जातील ते 1 जुलै पासून, फायनल इयर वाले तर ते इंजिनिअरिंग साठी त्यांचे ऍडमिशन सुरू होतील आणि फर्स्ट इयरची पण ऍडमिशन प्रोसिजर सुरू होतील। असा हा टोटल टाइम टेबल आहे। तर तुम्हाला आता सर्व माहित आहे की बघा फर्स्ट क्लास टेस्ट आहे 12 फेब्रुवारी म्हणजे की आता जानेवारी आणि फेब्रुवारी। सेकंड क्लास टेस्ट आहे मार्च मध्ये 24 मार्च ते 28 मार्च। खूप कमी टाइम आहे आणि तुम्हाला माहित आहे की याच्यावरच खूप जास्त मार्क्स डिपेंड आहेत तुमचे। आता जे नवीन स्कीम आलेली आहे केस स्कीम 30 मार्क्सचा ऍव्हरेज निघतो। पहिली युनिट टेस्ट 30 मार्क्सची, सेकंड युनिट टेस्ट 30 मार्क्सची ऍव्हरेज। तर खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला अभ्यास करणं आणि फायनल इयर वाल्यांना पण खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला आतापासूनच अभ्यास करावा लागेल जर चांगले समजा 90% जर समजा तुम्हाला स्कोर करायचा असेल तर। कारण फायनल सेमिस्टर म्हणजे की 5th सेमिस्टर आणि 6th सेमिस्टरचा मिळून ऍव्हरेज बनतो आणि जर तुम्हाला जर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस किंवा गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन पाहिजे असेल तर कमीत कमी तुम्हाला 92% तर मिळावेच लागतील। त्याच्यासाठी तुम्ही आता हा जो अकॅडमी जे कॅलेंडर मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तुम्ही याचा शेड्यूल एक तयार करा आणि या शेड्यूल नुसार अभ्यासाला लागा। एक मिनिट महत्वाचा आहे फायनल इयर वाल्यांचे फायनल इयर स्टुडंटसाठी खूप महत्वाचा टायमिंग आहे। हा टाइम गमावू नका। जर समजा हा जर टाइम तुम्ही गमावसाल तर तुम्हाला इंजिनिअरिंगला चांगला कॉलेज मिळणार नाही। मित्रांनो जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा। फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो की फायनल इयर असो, ज्यांना स्वतःचा एक टाइम टेबल समजा हे करायचा आहे
तयार करायचा आहे, अभ्यासाचा शेड्यूल तयार करायचा आहे, जेणेकरून त्यांचा सेकंड सेमिस्टर मध्ये चांगला स्कोर झाला पाहिजे किंवा फोर्थ सेमिस्टरला चांगला स्कोर झाला पाहिजे किंवा फायनल सेमिस्टरला चांगला स्कोर झाला पाहिजे त्यांच्यासाठी. धन्यवाद.